नमस्कार मंडळी. मागच्या संबंध या फेब्रुवारीमध्येच साधारण दोन मोठे कार्यक्रम झाले. एक म्हणजे पहिली आणि सेकंड लेवल झाली. चांगला रिस्पॉन्स मिळाला त्याला. अनेक जण आले, त्यांनी तो कोर्स केला. दुसरी एक गोष्ट म्हणजे 64 योगिनींच्या मंत्रांच्या हवनासाठी अनेक लोक आले. अनेक लोकांनी त्याचा फायदा घेतला. त्यांचे अनुभव पण त्यांनी शेअर केले. तुम्हाला आता पुढे ऐकायला मिळतीलच, सांगतीलच तुम्हाला ते सर्व. अशा तऱ्हेचे हे उपक्रम जे आहेत हे कमी दरामध्ये लोकांना फायद्याचे असे आम्ही सुरू करत आहोत. मार्च महिन्यामध्ये तिसरी आणि चौथी लेवल कॉस्मिक हिलिंगची घेणार आहे. अनेक जणांच्या सूचना मला आल्या आहेत की आम्हाला एवढे पैसे परवडत नाही आहेत, तर तुम्ही काही आम्हाला सवलत दिली तर बरं होईल. पण आम्हाला हे कोर्स करायचं आहे, करणं आवश्यक आहे. मला असं म्हणायचं आहे की आम्ही प्रयत्न करतोच आहोत. बघूया, काही कमी करता आलं असं तुमच्यासाठी. तर शिकण्याची तुमची इच्छा आहे तर आमची शिकवण्याची पण इच्छा आहे. तर बघूया आपण आपल्या दोघांच्या सवलतीने काही करता येईल का. हां, तर ते तिसरी आणि चौथी लेवल मार्च महिन्यात घेणार आहोत. मार्च महिन्यातच परत पहिली आणि दुसरी लेवल पण घेणार आहे. आणि मार्च महिन्यातच म्हणजे ॲस्ट्रल ट्रॅव्हल आणि त्राटक हे दोन्ही पण घेणार आहे. ज्यांना ॲस्ट्रल ट्रॅव्हलसाठी आणि त्राटकसाठी ज्यांना शिकायचं आहे ते या दरम्यानमध्ये आमच्याशी संपर्क करू शकतात. तेही 2 दिवसाचेच कोर्सेस आहेत. तर त्याच्या वेळा आणि त्याची फी हे तुम्हाला एक लवकरच आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की तारखा कशा कशा आहेत. बहुतेक सर्व तारखा शनिवार रविवार या दरम्यानमध्येच असणार आहेत. सुट्टीच्या वारीच असणार आहेत. त्यामुळे सगळ्यांना हे जमू शकेल. आणि तुम्हाला सर्वांना म्हणजे आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ॲस्ट्रल ट्रॅव्हल, त्राटक किंवा तिसरी चौथी लेवल, पहिली दुसरी लेवल, तर ह्या सगळ्या किंवा ज्यांना हवन करायचं आहे योगिनींच्या मंत्रांचं ज्यांना हवन करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा मार्च महिना आम्ही पूर्ण ठेवलेला आहे. आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तारात्री आणि भुवनेश्वरी या 2 योगिनींबद्दल थोडंसं सांगणार आहे. पण पूर्ण माहिती, कारण भुवनेश्वरीबद्दल बोलायचं झालं तर बरंच काही बोलण्यासारखं आहे. तारात्रीबद्दल बोलायचं झालं तरी सुद्धा बरंच काही बोलण्यासारखं आहे. पण या दोन्ही ज्या योगिनी आहेत त्या भयंकर फायद्याच्या आहेत. मी खरं सांगायचं तर 64 योगिनी या जर आपण व्यवस्थित जर त्या हँडल केल्या, म्हणजे एक एक योगिनींचं एक एक आठवड्यामध्ये आपण जर काही करत गेलो त्याच्यामध्ये, तर त्याचा फायदा मात्र भरपूर होतो. तर मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला मी आता भुवनेश्वरी जी आहे त्या भुवनेश्वरीमध्ये इच्छापूर्ती खूप येते. म्हणजे तुमच्या इच्छा ज्या पूर्ण आहेत ती भुवनेश्वरी करते. आणि तारात्री जी आहे ती तुमचे जे बाहेर लोक असं म्हणतात की आमच्यावर करणी झाली किंवा आमचं काही कामं होत नाहीत, काहीतरी झालं असेल, काहीतरी कोणीतरी केलं असेल वगैरे, अशा ज्या भ्रामक कल्पना असतात ना, ह्या आपण थोड्याशा जरा बाजूला ठेवून तारात्री काय काम करते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर तारात्री तुमच्या घरामध्ये पैसा आणण्याचं काम करते, पैसा टिकवण्याचं काम करते. विशेषतः घरामध्ये मुलींचे लग्न होत नसतील किंवा मुलांचे लग्न होत नसतील तर त्यासाठी ही जी योगिनी आहे तारात्री देवी, तर तिचा फायदा आपल्याला करून घेता येतो. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्की भुवनेश्वरी आणि तारात्री यांच्याबद्दल साधना कशी त्यांची करतात याबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. करून तर बघा. मला असं वाटतं आत्तापर्यंत ज्यांनी केले त्यांचे सगळ्यांचे फोन मला येऊन गेलेत. अनेकांना चांगले अनुभव आलेत. अजून काही जणांना अनुभव येतच आहेत. मला असं म्हणायचं की देर आहे पण अंधेर नाही आहे. थोडासा उशीर लागेल पण काम नक्की होईल. तर चला भेटूया आपण अनेक कोर्सेसमध्ये
अनेक जणांबरोबर तुम्ही सर्वांनी भरपूर येऊन सहकार्य केलं, त्याबद्दल धन्यवाद. हा, आणि एक महत्वाची सूचना, तुम्हाला एक फोन नंबर दिला जाईल जो संस्थेचा आहे. त्याच्यावरती तुम्ही फोन करून यापुढे जे तुम्हाला अडचणी असतील किंवा तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर त्याच फोन नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. कारण अनेकांना फोन केल्यानंतर होतंय काय की मिसअंडरस्टँडिंग होते किंवा मिसगाईड होते. तर असं होऊ नये म्हणून यासाठी, कारण होतं काय, लोक बुकिंग करतात, आम्हाला काही कळत नाही कोण फोन घेतं कोण घेत नाही. त्यासाठी तुम्हाला एकच फोन नंबर आम्ही देणार आहोत, त्याच्यावर तुम्ही पूर्णपणे फोन करा आणि तुम्ही संपर्क साधू शकता. तर चला मंडळी, आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये भुवनेश्वरी तारात्री योगिनींना घेऊन. तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.